हे मला माहित नाही. कारण या यंत्रणा साधना ताब्यात घेतलं, आमचं समाधान त्या 7 जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये. हा प्रकार मूळ कुठून घडला, कशामुळे यांनी उचललं, याचा तपासात या यंत्रणेने झाला पाहिजे. जे जलालपूर जिथं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली आणि तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही. पप्पा, बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहतोय, या अनुषंगाने तुम्ही खासदार म्हणून गृहमंत्र्यांकडे काही पाठपुरावा? मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांना वेळ मागितलेली बहुतेक 27 तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे. तर आणखी कन्फर्म वेळ नाही, पण 27ला वेळ मिळण्याचा अंदाज आहे. 27ला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार. अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून, आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे, त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार. आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी, कारण मी केलेली मागणीच आहे, मी केलेली मागणी मान्य करायची की नाही, विरोधी पक्षाचा खासदार आहे, हा त्यांचा अधिकार आहे. पण कसं त्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे. पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक SP लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा, त्याच्या खाली सगळी टीम द्या. एखादा गुन्हा झाला की त्याला SIT नियुक्त होते, कव्हर करणार, त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा. आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधलं परळीतलं चाललेलं जी पिलावळची आमच्या बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल, इकडे आंबोऱ्यापर्यंत, ते कुठंतरी थांबेल. आणि परळीवाल्यांना थोडंसं या गुंडगिरी करणाऱ्यांना कुठंतरी चपराक बसेल असं मला नाही. याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो नाही. यांना परळीमध्ये 90-92 पासूनची सत्ता आली, सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले, ज्यांच्याकडे पैसा आला, बोगसगिरी आली, आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा विषय. त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे, पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो. परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारही होतो, पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असेल, परभणी असेल, लातूरचा काही भाग, जालना असेल, 4-5 जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या 100 एका गावातल्या 100-200 लोकांनी विमा भरलाय. ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे. विशेष गोष्ट ही की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे. आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका पट्ट्याला 80-90 लाख 1 करोड रुपये येतात. त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, सूचना आहे, ते पैसे परत करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू. पण ही जी गोष्ट आहे, आज जवळपास 400-500 करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात विम्याचे आले असतील, ऑफलाईन तक्रारी आहेत. आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले. एवढा मोठं ही आहे, ही सुद्धा मी